हाय हॅलो नमस्ते, मी मीनल तुमच्या सर्वांचं आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये खूप खूप स्वागत करते। आजचा ब्लॉग असा आहे की आपल्या घराला आणि मनाला प्रसन्न ठेवणारं रूटीन आहेत आणि त्या रूटीनमध्ये मी वेळेची बचत कशी करते आणि जी कामं ज्या त्या वेळेस केली तर आपलं घर नेहमी एकदम प्रसन्न राहील, त्यासाठी काही छोटे छोटे टिप्स मी तुम्हाला शेअर करणार आहेत। तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच बघा। चॅनलला नवीन असतील तर सबस्क्राईब करायला विसरू नका, बेल आयकॉनला प्रेस करा। आजची देवपूजा मी कशी केली ती सुद्धा तुमच्यासोबत शेअर केली आहेत। तर देवपूजेपासून सुरुवात करते। तर देवपूजा झाली होती, सकाळचा रूटीन आहेत आणि सकाळी सर्वजण कामाला गेले किंवा स्कूलमध्ये जर गेले तर घर अगदी रिकामं होऊन जातं। तर रिकामं झाल्यावरती आपल्याला मन लागत नाही आणि मन लागण्यासाठी आपण जर कामामध्ये बिझी राहिलो तर आपलं म्हणजे खूप छान आपला वेळ जाईल आणि आपलं घरसुद्धा अगदी स्वच्छ आणि नीटनेटकं राहील। त्यासाठी आपल्याला आपल्यामध्येच बदल करून घेणं खूप गरजेचं आहे। जसं की सकाळी उठल्यावरती आपल्याला इतका सारा आळस येतो आणि कंटाळा येतो आणि आपण मोबाईल घेऊन बसतो, तो मोबाईलच्या नादामध्ये 2-3 तास असेच जातात। तर तसं न करता सकाळी उठल्या आपण आपली जर कामं वेळेतच करून घेतली, ज्या त्या टाईमावरती टाईम ठरवून घ्यायचा, प्रत्येक कामाला प्रत्येक गोष्टीला 5-5 मिनिटाचा टाईम ठरवून घ्यायचा। अशा गोष्टीने काय होतं ना की आपलं काम अगदी सुरळीतपणे आणि झटपट आपलं काम आवरून जातं आणि आपण स्वतःसाठी सुद्धा दुपारून पूर्ण दिवस वेळ देऊ शकतो। लहान मुलांना आपण थोडा टाईम देऊ शकतो, त्यांच्यासोबत आपण टाईम स्पेंड करू शकतो। तर सगळ्यात आधी बघा, मी अंथरूण उचलून घेतलं। अंथरूण उचलून झालं की लगेचच मी सोफा आवरून घेतला। सोफा पूर्ण नीट झटकून घेते रोजच्या रोज। तर छान असा जिथल्या तिथे टापटीप जर सोफ्यावरचं कवर वगैरे ठेवलं की अगदी छान वाटतं। त्यानंतर चार्जर बघा, चार्जरसुद्धा इकडे तिकडे पडलेलं असतं, तर जी गोष्ट आपण जिथल्या तिथे ठेवली तर ती आपल्याला वेळेवर सापडते सुद्धा आणि मग नंतर आपल्याला त्या गोष्टीला सापडवण्यासाठी वेळसुद्धा वाया जात नाही। तर दुसरं म्हणजे किचनमध्ये आल्यानंतर तर किचनमध्ये सकाळची जी भांडी असतात, स्वयंपाकाची म्हणा, चहाची म्हणा, तर ती तशीच न ठेवता लगेचच आपल्याला धुवून टाकायची आहे। तर धुतल्याने काय होतं की आपल्याला दुपारून आपल्याला भांडी कमी राहतात जेवणाची आणि सकाळची भांडी सकाळीच घासली की आपल्याला जास्त कामाचा लोड येत नाही। भांडे घासायला सुद्धा आपल्याला कंटाळा येत असतो की इतकी सारी भांडी आता कशी घासायची, तर ती थोडी आपण जर अशी घसून घेतली तर आपला वेळही वाचेल आणि आपल्याला कंटाळासुद्धा येणार नाही। तर बघा, चहाची भांडी होती। आज स्वयंपाक नव्हता, तर गुरुवार असल्यामुळे मिस्टरांचा उपवास असतो आणि शिवांशला टिफिन दिलेला होता, तर इतकी सारी काही भांडी नव्हती आणि त्यामुळे सर्व भांडी लगेचच धुवून टाकलेली होती। तर ओटा अगदी रिकामा करून घेतला होता आणि आपल्या घरामध्ये छोट्या छोट्या गोष्टींनी आपल्या घरामध्ये घर आपलं प्रसन्न कसे दिसेल आणि आपल्या घरामध्ये पैसा म्हणा आणि सुखशांती कसं लाभेल, त्यासाठी आपण काही गोष्टी आपल्यातच बदलून घ्यायच्या आहेत। तर घर नेहमी स्वच्छ ठेवायचं आहे। तर किचन अगदी आपलं स्वच्छ राहिलं पाहिजे। किचनमध्ये आपण स्वयंपाक बनवतो, आपण अन्न शिजवतो आणि आपण तिथली गोष्ट तर नेहमी क्लीन ठेवली पाहिजे, अगदी स्वच्छ आणि टापटीप राहिली पाहिजे। तर किचन स्वच्छ ठेवताना मी किचन ओट्यावरची सर्व छान असं क्लीन पुसून घेते रोजच्या रोज। दिवसातून 2 ते 3 वेळा मी असं क्लिनिंग करतच असते। त्यानंतर बेसिंगमध्ये सुद्धा आपण इतकी सारी भांडे घासल्यानंतर जसं आपण भांडे क्लीन करतो तसंच हे आपले एक भांडं, शेवटचं भांडं समजून हे सुद्धा अगदी क्लीन करून घ्यायचं आहे। तर रोजचं दिवसातून जितक्या वेळा मी भांडे घासते तेव्हा हे मी बेसिंगचं भांडं अगदी क्लीन करून घेत असते। तर छान असं क्लिनिंग करून झाल्यानंतर तुम्ही बघू शकतात किती चकाचक दिसत आहे। जाळीसुद्धा क्लीन करून घ्यायची आहेत, कारण जाळीवर सुद्धा चिकट झालेलं असतं। तर बघा, किचनमध्ये काम झाल्यानंतर किचन अगदी टापटीप आणि खूप म्हणजे नीटनेटकं दिसत आहेत आणि अगदी पसारासुद्धा दिसत नाही आहे किचनमध्ये। तर कोणी आपल्या घरी जर पाहुणे आले तर आपलं घर असं सकाळी आवरलेलं असेल तर आपल्यालासुद्धा कोणी आल्यानंतर वेगळं वाटत नाही आणि समोरच्यालासुद्धा बघताना खूप छान वाटतं, घरामध्ये अगदी प्रसन्न वाटतं। तर पुढचं म्हणजे बेडरूममध्ये आल्यानंतर हे जे टॉवेल्स वगैरे पडलेले असतात तर टॉवेल्स आपण जिथल्या तिथे लगेचच ठेवून द्यायचे आहेत। त्यानंतर आपली जी बेडवरची बेडशीट असते ती आपल्याला फक्त 5 मिनटं लागतात, अगदी 5 मिनटात आपण झटकून आणि परत ती बेडशीट अंथरून द्यायची आहेत। तर नीट टापटीप जर आपली बेडशीट ठेवली तर बेडरूममध्ये अगदी आवरल्यासारखं वाटतं, काही पसारासुद्धा दिसून येत नाही। तर बेडरूममध्ये बेडशीट झाल्यानंतर बाल्कनीमध्ये जे आपले कालचे जे आपले कपडे धुवून जे सुकलेले असेल तर लगेचच घरात घेऊन टाकायचे आहेत। तर सकाळी छान अशी त्या कपड्यांची छान घड्या घालून जागच्या जागेवर ठेवली तर आपल्याला पसारा राहत नाही, घरामध्ये असा पसारासुद्धा दिसत नाही। खूप जणांना सवय असते की आपण कपडे तर काढून घेतो पण आपण असेच इकडे तिकडे खुर्चीवर म्हणा, बेडवर पडलेले असतात आणि मग ते दिसायलासुद्धा चांगलं दिसत नाही।
तर जिथल्या तिथे वेळेवर आपण जर कपडेसुद्धा ठेवले तर आपल्या घरामध्ये पसाराही दिसत नाही आणि आपलं कामसुद्धा लवकर झटपट होऊन जातं. तर त्यानंतर पुढचं म्हणजे घरामध्ये लगेच सकाळी आणि संध्याकाळी झाडू मारून घ्यायचं आहेत. आणि सकाळी झाडू मारून घेतला की घरामधली सगळी धूळ वगैरे किंवा आपलं जे घरामध्ये जो काही म्हणजे कचरा असेल तो निघून जातो. त्यानंतर कचरा टाकताना आपल्याला नेहमी डस्टबिनमध्ये एक कॅरी बॅग टाकायचीच आहे किंवा लावायची आहे. कारण काय होतं ना की डस्टबिन आपला लवकर खराब होत नाही आणि कॅरी बॅग असल्यामुळे ओला कचरा म्हणा सुका कचरा म्हणा जो टाकल्यानंतर आपली डस्टबिन लवकर खराब होत नाही आणि धुवायलासुद्धा चिकट होत नाही. त्यामुळे अशी कॅरी बॅग रोज टाकायचीच आहेत. त्यानंतर पुढचं म्हणजे छान अशी रोजच्या रोज फरशी पुसून घ्यायची आहेत. फरशी पुसताना तुम्ही त्यामध्ये मीठ घालू शकतात. मिठाने आपल्या घरामध्ये पाण्यामध्ये जाड मीठ घातल्याने आपल्या घरामध्ये जी काही नजर झालेली असते किंवा निगेटिव्ह जी एनर्जी असते ती घराबाहेर निघून जाते आणि छान आपली घरामध्ये अगदी प्रसन्न वाटत असतं. पुढचं म्हणजे हे जे झाडं आहेत आणि हे झाडं बघा, या झाडांना छान असं पाणी मारून घेतलेलं आहे आणि अगदी फुलं जे झाडं आहेत ते छान असे फुललेले होते आणि त्यांना बघूनसुद्धा मला असं प्रसन्न वाटत होतं. तर तुमच्यासोबत मला सर्व टिप्स शेअर करायच्या होत्या. त्यामुळे मी पूर्ण व्हिडिओ ही जी आहे लॉंग होऊ नये म्हणजे जास्त मोठी होऊ नये त्यामुळे मी व्हिडिओ थोडी फास्ट केलेली आहेत. फास्ट मोशनमध्ये मी तुम्हाला सर्व दाखवण्याचा प्रयत्न करत आहेत. तर त्याच्या पुढचं म्हणजे आपण घरामध्ये आपलं टी व्ही म्हणा किंवा टी व्ही खालचा जो टेबल असतो तो रोजच्या रोज क्लीन करायचा आहे. कारण त्यावरतीसुद्धा रोजच्या रोज खूप धूळ येऊन बसते किंवा स्पीकर म्हणा अगदी आपल्या घरात कोणी आलं की सर्वांचं लक्ष जास्त करून तिथेच जात असतं. तर जी गोष्ट डोळ्यासमोर दिसत असते ती आपल्याला रोजच्या रोज क्लीन करणं खूप गरजेचं आहे. आणि ज्या गोष्टींची सवय जर आपण रोज लावून घेतली तर आपल्याला ते काम करायला अगदी जड जात नाही आणि अगदी सोपंसुद्धा जातं आणि जास्त करून डीप क्लिनिंग करण्याची सुद्धा गरज पडत नाही. पुढचं म्हणजे बाथरूमच्या बेसिंगच्या इथे जे आपलं रोजचं वापरायच्या ज्या वस्तू असतात किंवा कंगवा म्हणा पावडरचा डब्बा म्हणा तो आपण असाच ठेवलेला असतो आणि ते दिसायला चांगलं दिसत नाही. त्यामुळे आपण जर जिथल्या तिथे जी वस्तू ठेवली की अगदी क्लिनिंग केल्यासारखं वाटतं आणि अगदी सोपं काम होऊन जातं. वस्तू जिथल्या तिथे असली की दिसायलासुद्धा शोभून दिसते. तर बेसिंग आणि मिरर रोजच्या रोज असा क्लीन करत असते. त्यामुळे माझं बेसिंग अगदी स्वच्छ दिसतं आणि रोज डीप क्लिनिंग करायची सुद्धा गरज पडत नाही. तर अशा काही छोट्या छोट्या टिप्स मी तुमच्यासोबत शेअर केलेल्या आहे ज्या करून तुम्ही तुमच्या छोट्या छोट्या गोष्टींमुळे आपलं घर कसं स्वच्छ आणि नीटनेटकं राहील आणि त्यामुळे घर कसं असं प्रसन्न राहील ते आपल्याच हातात आहे. आणि बघा बाथरूमसुद्धा अगदी क्लीन करून झालेलं आहेत. बाथरूममधलं वस्तूसुद्धा जिथल्या तिथे जर ठेवली तर बाथरूमसुद्धा अगदी स्वच्छ आणि नीटनेटकं दिसतं. तर आजचा ब्लॉग इथेच एंड करते आणि भेटते आता तुम्हाला पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत सगळ्यांना बाय बाय.